मध्ये आपण दाखल करा. जास्त वेळ तुम्ही घेताय, पंच त्या ठिकाणी वाट पाहतायत, त्याकरता लगेच आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. पांचिलकर आता कोच असतील, त्यांना शुभेच्छा देऊ आपण नेक्स्ट मॅच साठी. आज चाबी भेटलेली आहे बघा, चाबी पहा. ओम मालकर आणि आतिश पाटील. ओम मालकर आणि आतिश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. चला, सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, परंतु जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात. हरीश रसाल यांचा आवाज. हॅलो, तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली या नावाने आपण पाहतोय. नारपोली टीम या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धू 11 कैरे. चला, नारपोली टीम आपला 12th मॅन पाठवा. 12th मॅन हा आलेत. चला, या ठिकाणी जशी मॅचला होईल सुरुवात, सलामीची जोडी रोहन आणि त्याच्या सोबतीला अभिषेक मोरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नरेश मुने यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पंकज ओमले पहिला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अप्रतिम होता, परंतु झेल मात्र सुटलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट येते का असं वाटलं होतं, परंतु पहिल्या बॉलवरती धावा आल्या 2. ओम मालकर यांच्याकडून 500 रुपये नरेंद्र पाटील साठी. नरेंद्र पाटीलने जर झेल टिपला ना तर ओम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. रोहन मस्कर आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय अभिषेक मोरे. रोहनच्या बॅटमधून आलेली दुहेरी धाव. पंकज ओमले तेच तर्रार गोलंदाज आपण पाहतोय सिद्धू 11 कैरे टीमचा. यावेळेस लॉफ्ट केलाय, परंतु फिल्डर आहे सागर पाटील त्या ठिकाणी आणि चुकी कोणती करणार नाहीये. विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती जी विकेट येते का असं वाटलं होतं, ती पहिल्या बॉलवरती आली नाही, परंतु दुसऱ्या बॉलवरती आली. सागर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिला खूप चांगला झेल या ठिकाणी टिपला आणि पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू आपण पाहतोय नारपोली टीम साठी. रोहन मस्करच्या स्वरूपात बाद झालाय रोहन. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती अभिजित मोरे. अभिषेक आणि अभिजित. बंटी खरं तर दरवर्षी आपण पाहतो, 2 वर्ष आपण इथे SDP ट्रॉफी बघितली. 13, 14, 15, 16 याच मैदानावर नाईट क्रिकेट या ठिकाणी होणार आहे. 23,000 रुपये एंट्री आहे. 2 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे. 1,50,000, 35,000, 35,000 आणि 35,000. 6 पारितोषिक आहेत. 2 बाईक आहेत, 3 सायकल आहेत. अशी मोठी रक्कम असलेली ही SDP ट्रॉफी 9961 13, 14, 15, 16 फेब्रुवारी या तारखेला या ठिकाणी खेळवले जाणार आहे. तरी ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी रोहित पाटील, सिद्धू पाटील यांना भेटायचं आहे. हा, खरं तर आपण बघतोय की स्वतः आदरणीय सुरेशदादा पाटील साहेब लाईव्ह कैरे टीमचा सामना बघतायत आणि त्यांचंही आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की त्यांच्या माध्यमातून 9961 ब्रँडेड ट्रॉफी आपल्या भेटीला येणार आहे दिनांक 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. पहिल्या बॉलवरती देखील संधी होती, पहिल्या बॉलवरती विकेट आली नाही, परंतु त्यानंतर लगेच 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात. रोहन मस्कर आणि त्यानंतर अभिजित मोरे जो नुकताच मैदानामध्ये दाखल झाला होता, लगेच पॅव्हेलियन मध्ये परतलाय. दुसरी विकेट आली आहे. आता मॅच मध्ये रंगत आपण पाहतोय. सिद्धू 11 कैरे टीम देखील बरीचशी फॉर्म मध्ये आणि ती टीम मात्र या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी करते. पंकज ओमले जो सलामीचा गोलंदाज, जो प्रमुख शस्त्र आहे ना, तो अतिशय अचूक या ठिकाणी ठरतोय सिद्धू 11 कैरे टीम साठी. 2 विकेट गेल्यात. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आता आर्यन पाटील.
रोडवरती जी गाडी आहे ना, आली आंबिवली गावाची जी एंट्री आहे, तर एंट्रीवरती जी गाडी आहे ना, ती गाडी कृपया काढायची आहे. बलेनो आहे. प्लीज मी विनंती करेन, प्लीज आपण ती गाडी काढायची आहे. नेक्स्ट बॉल पंकजा आपण पाहतोय. यावेळेस हलक्यात आणि स्टेअर करायचं होतं. बॅटची एज घेतली होती असं वाटलं होतं. या बॉलवरती देखील हॅट्रिक होते की काय, परंतु नाही. सेफली या ठिकाणी चेंडू जमिनीवरती लँड झाला. धावा लागल्या. 2 फलंदाज बाद झालेत. ते 2 बाद 2 अशी अवस्था आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये लॉंग ऑन मध्ये स्वतः सागर पाटील प्रमुख खेळाडू आपण पाहतोय या टीमचा, आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये लावलाय. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेलगत. उर्वरित सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. पंकज ओंबले पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर धावत जातोय सागर पाटील, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवरती. दुहेरी धाव पूर्ण केली आहे. आर्यन 4थ्या क्रमांकावरती आलाय. त्याचबरोबर सलामीवीर खेळाडू आपण पाहतोय अभिषेक. या 2 खेळाडूंची जोडी आता नारपोली टीमच्या तारणार बांधतायत का प्रश्नचिन्ह आहे, कारण बारावं लागेल. आता पार्टनरशिपची गरज आहे. 2 खेळाडूंमध्ये असणारा जो तालमेल आहे ना, तो तालमेल आता सुकर आणि चांगला ठेवावा लागेल या खेळाडूंना, आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करत चांगली धावसंख्या जर या सत्रामध्ये उभी केली ना, तरच या मॅचमध्ये टिकाव लावू शकतो, कारण समोर तेवढ्याच ताकदीचे फलंदाज देखील आहेत. लास्ट बॉल यावेळेस वेगाने बीट केलंय. तेच तर बॉल आपण पाहिलं, लेंथ बॉल होता. लेंथ बॉल पडला, त्यानंतर जसा बॅट येईल बॉलवरती त्याच्या अगोदर बॉल विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेगवान चेंडू होता. पहिलं पॉवर प्ले या ठिकाणी संपलं, आणि पॉवर प्ले मध्ये धावा आल्या त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4 धावा. इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिलं ते पंकज ओंबलेचं. हा नक्कीच आता चॅलेंज आहे थोडा नारपोली टीमसाठी. तन्मय 11 मसोबा नारपोली टीम आपण पाहतोय. एक चॅलेंज आहे, कारण जो प्रमुख खेळाडू आहे ना, पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली त्याची एक मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 14 बॉल मध्ये 43 ची मॅरेथॉन इनिंग, नुसते षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु त्यानंतर त्या मॅच मध्ये त्याला क्रॅम्प आला. आता उपस्थित आहे परंतु प्लेइंग स्क्वॉड मध्ये नाहीये, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये उर्वरित खेळाडूंना आता जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. स्वस्तात बाद झाले 2 खेळाडू रोहन आणि अभिजित. आता आपण पाहतोय आर्यन आणि अभिषेक मोरे ही जोडी मैदानामध्ये. 4 धावा. इकॉनॉमिकल स्पेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 2 दिवसाआधी याच मैदानावरती जी स्पर्धा झाली होती मैत्री चषक मध्ये, मेडन ओव्हर टाकणारा प्रतीक मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न थांबवलाय. डॉट बॉल स्वीकारलाय. जबाबदारी घेतली ती फलंदाज अभिषेक मोरेने. स्ट्राईक घेतली आहे. अभिषेकला माहिती आहे आता स्ट्राईक मी स्वतःकडे ठेवेन, कारण आता धावसंख्येची गरज आहे. ती धावसंख्या मी उभारेन, आणि तो आत्मविश्वास घेऊन आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल त्याने स्वीकारलाय. 2 फलंदाज बाद झाले. 4 धावा धाव फलकावरती आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा होते. दोन्ही टीम मात्र एकमेकांविरोधात एकाच परिसरातील असल्या कारणाने एकमेकांचा खेळ दोन्ही टीमला माहिती आहे. यावेळेस सफल झाला. ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट चुकलंय. इथे झेल होतोय का असं वाटलं होतं, पण तो झेल या ठिकाणी सोडलाय, आणि इथे जीवनदान मिळतंय ते खेळाडूला. दुहेरी धावा या ठिकाणी आपण पाहतोय. दुहेरी धाव कंप्लीट होतीये. टीम टोटल 6 या आकड्यावरती. 2 बाद 6 अशी अवस्था आपण पाहतोय. आर्यन खेळतोय. अभिषेक आहे. दोन्ही खेळाडू आता जबाबदारीचं क्रिकेट खेळतायत, आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय 56वी दुहेरी धाव. मयूर पाटील मॅन फ्रॉम नारपोली. अगदी इत्यंभूत माहिती आपण पाहतोय. मयूर पाटील ज्यांचं खऱ्या अर्थाने 40 गाव प्रीमियर लीग मध्ये देखील बरंचसं कौतुक झालं होतं, कारण किती डॉट बॉल आले एका स्पर्धेमध्ये. चला ही तर 1 दिवसीय स्पर्धा आहे, पण तू लीग मॅचेस मध्ये देखील जी 4-5 दिवसांची 6 दिवसांची 8 दिवसांची स्पर्धा ते त्या स्पर्धेमध्ये देखील इत्यंभूत माहिती ठेवतात. बॅटची एज घेतली आहे. शॉट थर्डमॅनला बीट करेल असं वाटत होतं, परंतु चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी झालं, आणि या बॉलला अडवत असताना एकच धाव मात्र या ठिकाणी खर्ची झाली आहे. 7 धावा धाव फलकावरती. 2 बाद 7 अशी अवस्था आपण पाहतोय नारपोली टीमची. सटीक गोलंदाजी, तिखट गोलंदाजी. पंकज ओंबलेनी जशी सुरुवात केली त्याच्या पावलांवरती पाऊल आता ठेवतोय तो प्रतीक मोरे. एक रायझिंग स्टार, एक उगवता सितारा आपण पाहतोय सिद्धू 11 करे टीमचा प्रतीक. बरेचसे यंगस्टर खऱ्या अर्थाने अतुल असतील, त्यानंतर सागर पाटील असतील, यांनी घडवलेत,
आणि त्यांचा फायदा प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, 3-3 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु सेफली चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि तत्पूर्वी धावा किती पूर्ण केल्या जातील. दुहेरी धाव पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय पंचांनी. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय रनआउटसाठी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मागे फिरला परंतु त्या आधी स्टंपिंग झालंय का हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि ते रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. वातावरणामध्ये आपण पाहतोय नमी आहे, निर्णय लवकरच आपल्या समोर येईल. ऑफिशियल्स चेक करतायत परंतु इथे घडामोडी आपण पाहतोय मैदानावरती. क्षेत्ररक्षक सगळे आणि फलंदाज बाद आहे. विकेट येते. तिसऱ्या धावेचा लोभ खऱ्या अर्थाने मोह आवरता आला नाही आणि इथे मात्र विकेट आली आहे. परंतु मैदानामध्ये कोण दाखल होत आहे इंजर्ड असताना देखील गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी आपण पाहतोय नरेंद्र मस्कर हा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होत आहे. नरेंद्र मस्कर या खेळाडूला आपण पाहतोय. 2-3 हंगामा अगोदर याच खेळाडूची व्हिडिओ बरीच व्हायरल झाली होती रायगडमध्ये. पायाला फ्रॅक्चर असताना देखील तो मॅच मध्ये उतरला होता आणि चांगली बॅटिंग देखील केली होती. ही जबाबदारी आहे, हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे आणि ते लक्षण पुन्हा एकदा नरेंद्र मस्कर दाखवत असताना पहिल्या मॅच मध्ये त्याला क्रॅम्प आला. मॅरेथॉन इनिंग आपण 14 बॉलमध्ये 43 धावांची पाहिली आणि असं वाटलं होतं की या मॅच मध्ये तो कदाचित बाहेर राहील परंतु नाही. त्याला माहिती ही स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकाव लावायचा असेल ना तर मैदानामध्ये उतरावं लागेल. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण पाहतो या खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. नरेंद्र मस्कर इन ॲट नंबर 5. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3 ओव्हरचं सत्र आहे. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक असताना हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज प्रतीक मोरे पुन्हा एकदा तयार. उडवला बॉलला ऑन साइडला, षटकार येईल का? क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि इथे निर्णय काय आलाय? बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मात्र आला या बॉलवरती षटकार. या खेळाडूची गरज आहे नारपोली टीमला आणि तो खेळाडू आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय नरेंद्र मस्कर. हा कौतुक आता तुमचं किती करू आणि आम्ही जेवढं करू तेवढं कमी आहे. मयूर पाटील 20वा हा खेळाडू आहे ज्याने षटकाराने खातं उघडलंय. रायगड समालोचक आणि गुणलेखक असोसिएशनचे आमचे सदस्य मयूर पाटील, मॅन फ्रॉम नारपोली, अगदी प्रत्येक बॉलची आणि प्रत्येक गोष्टीची आम्हाला इत्थंभूत माहिती पुरवतायत. लीग मॅचेस मध्ये देखील निखिल सर किती डॉट बॉल, किती षटकार, किती हॅट्रिक, किती धावा आणि कोणत्या मिनिटाला कोणता खेळ झाला याची इत्थंभूत माहिती मात्र या ठिकाणी पुरवतायत. सागर पाटील याच्यासाठी बलवलीचा एक ग्रेट ऑलराऊंडर सागर पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. गैरे टीमसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेला शुभेच्छा देताना बलवलीचा चांगला अष्टपैलू खेळाडू सागर पाटील आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. राहुल राठोड आलाय तिसरं षटक घेऊन. पहिल्याच बॉलवरती धावा किती येतील? 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवरती आणि धावसंख्येचा आपण आकार जर पाहिला तर 17 धावा लागल्यात धावफलकावरती. 3 ओव्हरची मॅच आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागर पाटील यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. सागर पाटील म्हटलं की मोठा मित्र परिवार आहे त्यांचा आणि कानाकोपऱ्यातून त्यांच्यासाठी शुभेच्छा येत असतात. पहिला मित्र त्यांचा निखिल बाबर या ठिकाणी जोडले गेले. पहिल्या मॅच मध्ये देखील बरीचशी मैत्रीपूर्वक जुगलबंदी आम्ही तुमची पाहिली
परंतु लेग बाईची धाव या ठिकाणी येते एका धावेच्या मदतीने. पुन्हा एकदा थोडासा बदल आपण पाहतोय. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. मॅच मध्ये मजा येईल जर येणाऱ्या बॉलवरती एका दुसरा चौकार एका दुसरा षटकार आला ना तर या मॅच मध्ये मजा आहे. कारण दोन्ही ताकदवर टीम आहेत. नारपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धू 11 कैरे खऱ्या अर्थाने एकाच परिसरातील असल्या कारणाने एकमेकांच्या खानाखुना प्लस पॉईंट असेल मायनस पॉईंट असेल स्ट्रेंथ कोणत्या खेळाडूची कुठली आहे विकनेस कुठल्या खेळाडूची कुठली आहे एकमेकांना माहीत आहे आणि त्याचा सखोल अभ्यास करून मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दोन्ही टीम एकमेकांविरोधात खेळतायत. जबरदस्त क्रिकेट मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधामध्ये तन्मय 11 मसोबा नारपोली. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये आहे फिल्डर लॉंग ऑन मध्ये. एकच धाव या बॉल वरती पूर्ण केली जाईल. दुखापत आहे पायाला. एक धावेसाठी तरी देखील प्रयत्न केला जातोय. या बॉल वरती देखील सिंगल आली. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल वरती जर एक मोठा फटका आला ना तर नारपोली टीम साठी चांगले. तो मोठा फटका मारावा लागेल. दुसऱ्या बाजूला तो फटका मारण्याचा प्रयत्न जरी फलंदाजांचा होत असला ना तरी ती संधी मात्र देत नाही ते गोलंदाज आणि तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सिद्धू 11 कैरे टीमचं. हा बॉल अभिषेक साठी ते सर्रास सट्टी यॉर्कर ब्लॉकॉल मध्ये टाकलेला चेंडू अगदी आशानुभूत नजरेने खेळाडू पाहत राहिला आणि या बॉल वरती धाव मात्र एक सोरटी आली आहे. विकेट येते का असं वाटलं होतं. 22ची धाव आपण पाहतोय. बीट केलं होतं फलंदाजाला कारण तेवढाच वेगवान हा बॉल होता आणि अचूक टप्प्यावरती अगदी ब्लॉकॉल वरती सटीक यॉर्कर आपण पाहिला गोलंदाज राहुल राठोडचा. फलंदाज बीट झाला परंतु एक धावेसाठी पडझड आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की एक धाव कशी आम्हाला चोरता येईल ना असा प्रयत्न असतो प्रत्येक खेळाडूचा आणि ती एक धाव चोरली आहे ती या दोन्ही खेळाडूंनी. नरेंद्र मस्कर पुन्हा एकदा आता स्ट्राईक वरती आलाय. स्लॉगवरचं षटक आहे परंतु कौतुक करावं तेवढं कमी आहे ते कैरे टीमच्या गोलंदाजांचं. अफलातून जबरदस्त इकॉनॉमिकल स्पेल्स आपण पाहिलेत या मॅच मध्ये तीनही गोलंदाजांचे. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले ऑन साइडला परंतु पंचांनी मात्र हेरले. लेग बिफोर दी विकेट आणि फलंदाज LBW च्या स्वरूपात होतील बाद. नरेंद्र मस्कर बॅक टू द डग आउट. पकडला कारण पायचीत पकडला या खेळाडूला. पायाला दुखापत देखील आहे परंतु खरंच या अशा खेळाडूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नेहल आलाय नवीन फलंदाज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने सागर पाटील देखील विचारपूस करतायत. यामुळेच मी म्हटलं होतं की मैत्रीपूर्व लढत आहे आणि सागर पाटील म्हटलं की मोठा मित्र परिवार. एकमेकांविरोधात खेळतायत परंतु एकमेकांची काळजी देखील आपण पाहतोय या ठिकाणी करतायत. नेहल हा खेळाडू आता इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती आलाय आणि लास्ट बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा. हा नक्कीच टार्गेट सेट करणारा हा बॉल. किती टार्गेट सेट होईल या बॉल वरती समजेल. ऑन साइडला केल्याचा होता बॉल शरीरावरती आदळलाय. लेग बाईची धाव या ठिकाणी जोडली जाईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय टीम टोटल 21 धावा आणि आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये गरज असेल ती 22 धाव संख्येची. बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती अगदी सुरुवातीपासून या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली. प्रत्येक जाती धर्माची प्रत्येक प्रोफेशनची आणि राजकीय पटलावरती वेगवेगळ्या खऱ्या अर्थाने पक्षातील सर्व व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने दाखल झाले आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये दिला. खऱ्या अर्थाने आयोजकांवरती असणारं प्रेम मात्र या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांनी आणि आजूबाजूच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलाय. पंचशील नगर रहिवासी त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाडा आयोजित ही भव्य डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत ना त्यांच्यावरती बऱ्याच मान्यवरांनी प्रेम खऱ्या अर्थाने दाखवलंय. कारण इलेक्शनची गडबड आहे मयूर आणि या गडबडीमध्ये देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. ही मोठी गोष्ट आहे. आमचे कल्पेश दादा तांडेल देखील या ठिकाणी जोडले गेलेत.
हॅलो 18 बॉल 22 ची गरज आहे, परंतु नेक्स्ट मॅचचा कॉल या ठिकाणी देतोय. टॉस साठी यायचंय मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई कियांश 11 ASC मोठी जुई आणि त्यांच्या विरोधामध्ये मरियाई जांभिवली. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. मोठी जुई आणि जांभिवली दोन्ही टीम कॅप्टन. चला आपण लगेच टॉस साठी यायचंय. 18 बॉल 22 ची गरज आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. चला करी टीम आपण लगेच खेळाडू मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. 22 धावसंख्येची गरज आहे. शांत वातावरण आहे. आता नमी आहे, थोडीशी थंडी आपण पाहतोय या ठिकाणी. या गुलाबी थंडीमध्ये चालू असलेली मॅच. एका बाजूला कैरे आणि दुसऱ्या बाजूला आहे ती नारपोली. 18 बॉल मध्ये 21 धावा आपण पाहिल्या नारपोली टीमच्या धावफलकावरती. आता 22चं टार्गेट आहे त्या कैरे टीम समोर. चला लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे. रजत आणि सागर पाटील. चला नागोरी आपली गरज आहे. नागोरी या आपण स्टेज समोर. रजत साठी पारितोषिक आलंय अमर गायकवाड यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 आणि षटकार हॅट्रिक आली तर 5000. 128 प्रकारचे चहा मिळतात त्यांच्याकडे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि हॅट्रिक साठी 5000. नागोरी चहा यांचं इथे आगमन झालंय. खरं तर 128 प्रकारचे रिफ्रेशमेंट पेय त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त किंवा निवडून चुस्त करण्यासाठी जे पेयांची गरज असते, त्यामध्ये चहा आलं, कॉफी आलं, छास आलं, लस्सी आली, ताक आलं, ते 128 प्रकारांची मी म्हणेन पेयांची विक्री करणारे आमचे नागोरी इथे येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत या तिरंग चषक 2026च्या माध्यमातून. टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित केलं इथे दोन टीमच्या कॅप्टन्सना. मोठी जुई टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट मरियाई जांभिवली दोन्ही टीमच्या कॅप्टन्स दरम्यान टॉस होईल आणि टॉससाठी आपण आमंत्रित करूया आमचे समीरजी रसाळ. समीर रसाळ यांना विनंती की आपण या दोन कॅप्टन्स दरम्यान टॉस करायचा आहे. येस ऑफिशियल ग्रीन सिग्नल या ठिकाणी 18 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक रजत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सागर पाटील. अभिजित बॉलिंग ट्रॅक वरती आपण अभिजितला पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट केला फलंदाजाने आणि निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात होती. एक्सपेक्टेड होता वाईट बॉल, परंतु इथे मात्र आलाय डॉट बॉल. प्लेयर रिव्ह्यू मला वाटतं फक्त बीमर साठी असेल. नक्कीच पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतो पुनरावृत्ती होतीये. बॅट्समन थोडा शफल होतोय आणि त्याच्यामध्ये त्याच्या रीच मध्ये होता बॉल थोडासा जवळून गेला आणि आपण पाहतोय 2 बॉल या ठिकाणी आले डॉट. टॉस या ठिकाणी मोठी जुई टीमच्या बाजूने आपण पाहतोय लागलाय. 2 बॉल लगातारचे अभिजितने निर्धाव फेकलेत.
यावेळेस उडवलाय रजतचा तडाखा, परंतु काय होईल, षटकार येईल का? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रयत्न चांगला होता परंतु बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, आलाय षटकार. आणि या मैत्री चषकचे अली आंबिवली यांच्याकडून मैत्री चषक अली आंबिवलीकडून आपण पाहतो कैरे टीम मध्ये कोणी जर षटकार अटॅक मारली ना तर 2,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर द विकेटने आलाय वाईड बॉल, अवांतरची धाव या ठिकाणी वाढली जाईल. एक षटकार आलाय, त्यानंतर हा वाईड. टीम टोटल आपण पाहतोय 7 धावा धाव फलकावरती. सुरुवात राऊंड द विकेटने केले, 3 चेंडू आपण पाहिले, 2 आले डॉट, त्यानंतर आला षटकार आणि आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलर पुन्हा एकदा तयार आहे. फुललेंचा बॉल यावेळेस शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु वेग काढून घेतला होता, गती परिवर्तन केलं आणि यावेळेस बीट केलं फलंदाज रजत याला. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. सागर पाटीलला आपण नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय, रजत खेळतोय स्ट्राईक वरती. त्याच्या बॅट मधून एक षटकार देखील आलाय, परंतु 3 बॉल डॉट देखील खेळलाय. एक वाईडची धाव आली, 7 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. बॅटल मोठं आहे. लेंथ बॉल आपण पाहतोय, गुड लेंथ बॉल स्पॉट वरती टप्पा पडला, त्यानंतर जो बाउन्स होता ना तो जास्त होता आणि या बॉलवरती जो बाउन्स होता ना तो अगदी कमी होता. व्हेरिएशन आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून. अभिजित मोरे हा गोलंदाज, अभिजित मोरे, अभिषेक मोरे हे 2 बंधू प्रमुख खेळाडू आपण पाहतोय नारपोली टीमचे. षटक या ठिकाणी संपलं. आपण पाहतोय एक षटकाच्या अखेरीस टीम टोटल 7 धावा, एक षटकार, एक खराब चेंडू आणि उर्वरित बॉल वरती मात्र अतिशय अचूक कामगिरी आपण पाहतोय अभिजित मोरे या गोलंदाजाची राहिली आहे. चांगला स्टार्ट त्याने दिलाय. 22 धावा खऱ्या अर्थाने चेस करायच्यात करे टीमला. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात, म्हणून म्हणजे येणाऱ्या काही बॉल मध्ये आता गरज येते 15 धावसंख्येची. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची. अमर गायकवाड यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी रजतसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि एक षटकार रजतच्या बॅट मधून आलाय आणि 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेत. बारा बॉल 15चं समीकरण आहे. गोलंदाज आता कोणता वापरायचा, कशा पद्धतीने फील्ड रेस्ट्रिक्शन ठेवायचे, मोठे प्रश्न आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू आता विचार विनिमय डोक्यालिटीने खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असतो. कल्पेश गायकवाड हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सागर पाटील देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. अतुल पाटील देखील सेफ आहे. रॉयल असेल, त्यानंतर प्रतीक असेल, बरेचसे यंगस्टर घडवलेत खऱ्या अर्थाने अतुलने आणि सागर दादाने आणि त्यामुळे त्यांचा फायदा प्रत्येक मॅच मध्ये या टीमला होत असतो. प्रमुख खेळाडू देखील अचूक कामगिरी करतात, परंतु तेवढ्याच ताकदीचे आपण पाहतोय नारपोली टीमचे खेळाडू देखील आहेत. कल्पेश गायकवाड सेकंड स्पेल घेऊन आलाय. ओव्हर द विकेट राईटने पहिला बॉल कट केला, स्क्वेअर कटचा फटका, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. तत्पूर्वी आले डबल, 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी तो देखील झालाय सफल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या ठिकाणी या 2 खेळाडूंनी दाखवली आहे. तिहेरी धाव पूर्ण झाली आहे आणि 3 धाव्यांच्या मदतीने टीम टोटल 10 धावा. पहिलं दशक आपण पाहतोय धावसंख्येचं धाव फलकावरती लागलंय. 11 चेंडू, आता 12 धावसंख्येची गरज आहे. बॉल आणि रन्स मध्ये जो डिफरन्स आहे ना तो डिफरन्स एका बाजूने वाढवण्याचा प्रयत्न होईल, दुसऱ्या बाजूने कमी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्या डिफरन्सच्या मधली चालू असलेली लढाई, हे युद्ध आपण या मैदानावरती पाहतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय मरियाई जांभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई. टॉस झालाय मला वाटतं मोठी जुई टीमच्या बाजूने. जो काही निर्णय असेल आपण त्यावरती त्वरित अंमल करायचे मॅच झाल्यानंतर, परंतु तत्पूर्वी कोणती टीम या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये बाजी मारेल ते पाहायचंय. सलामीची जोडी, खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडू मैदानावरती सुखरूप आहेत. ही जमेची बाजू आहे खरे टीमसाठी आणि ती जोडी खऱ्या अर्थाने फोडावी लागेल ती नारपोली टीमच्या गोलंदाजांना. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात कल्पेशच्या. टाइम कमी घ्या प्लीज. चला नारपोली टीम, आपल्याला विनंती आहे टाइम कमी घ्या, स्पीड अप करा, वेळ कमी आपल्याकडे. राऊंड द विकेटने यावेळेस हलक्या हाताने स्टेअर करायचा होता. पंचांकडे अपील आणि फलंदाज या ठिकाणी बाद. हा ब्रेक थ्रू याचीच खऱ्या अर्थाने चर्चा केली होती. विकेटची गरज आहे आणि रजत मात्र या ठिकाणी बाद झालाय. डीजे
आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा, आता थोडा आत्मविश्वास वाढला असेल पाटी राख्यांचा आणि आता थोडा आत्मविश्वास वाढला असेल क्षेत्ररक्षकांचा देखील, कारण विकेट आली आहे. रजत बाद झालाय. नवीन बॅटर अतुल पाटील हा खेळाडूला आपण पाहतोय. 10 बॉल आणि 12 धावा. 10 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या जी सलामीची जोडी होती जोडी फुटली आहे. बाद झालाय रजत. सागर पाटील अजूनही मैदानामध्ये आणि आता अतुल आलाय. अतुल पाटील म्हटलं की हा असा खेळाडू आहे ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने कैरे टीम ओळखली जाते. त्यामुळे अतुलमध्ये ती क्षमता आहे, परंतु अतुलला जर शांत ठेवलं ना तर नारपोली टीम या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव येईल या बॉलवरती. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न थांबवलाय. डायरेक्ट थ्रो आपण पाहतोय. बॅकअप देखील आहे. एकच धाव या बॉलवरती येतील. 9 बॉल आणि आता 11 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल आणि 11 धावा झाल्यात. 11 धावा करायच्या आहेत. 9 बॉल मध्ये केल्यात. 9 बॉल मध्ये करायच्या आहेत. बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनला आहे फिल्डर. एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावेने पुढे जात आहे. शेवटपर्यंत ही मॅच रंगणार यात काही शंका नाहीये, कारण शेवटच्या बॉल पर्यंत शेवटच्या ओव्हर पर्यंत नक्कीच ही मॅच जाईल. कारण जशी गोलंदाजी होतीये ना, सुरुवात संख्येची गरज होती, पण 4 बॉल राखून मात्र ही मॅच